नमस्कार मित्रांनो, नाशिकमध्ये एका 4 महिन्याच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाला. घडलं असं होतं की इंदापूरवरून प्रायव्हेट ट्रॅव्हल्समधून आईवडील आणि ते लहान बाळ नाशिकला त्यांच्या काहीतरी कार्यक्रमासाठी निघाले होते. दुपारचा उष्माघात, ट्रॅव्हल्सचं तापमान भरपूर वाढलं होतं आणि बाळाला त्याचे भरपूर चटके वगैरे लागले आणि त्यानंतर संध्याकाळी नाशिकमध्ये पोचला असता बाळाचे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायला लागलं, पण आईवडिलांच्या लवकर लक्षात नाही आलं. त्या दिवशी त्यांना बऱ्यापैकी सर्व नॉर्मल वाटल्या गोष्टी. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाळाची हालचाल वगैरे एकदम त्यांना कमी जाणवायला लागली सकाळी उठल्यानंतर, तर त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बाळ मृत घोषित केलं. इतकी दुर्दैवी घटना घडली आहे, कारण की आजकालचा उन्हाळा इतका कडक आहे. आपण सर्वसामान्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर जे लहान बाळ आहेत म्हणजे 5 ते 6 महिन्याच्या आतमधले, त्यांना व्यवस्थित घराची व्हेंटिलेशन वगैरे होईल अशा खोलीमध्ये ठेवावे. जिथं वातावरण जास्त गरम नसेल अशा खोलीत ठेवावे. वारंवार स्तनपान केले पाहिजे, ब्रेस्ट फिडिंग दिले पाहिजे लहान मुलांना. 6 महिन्याच्या पुढचे जे लहान बाळ आहेत त्यांना आईने वारंवार हायड्रेशन मेंटेन केले पाहिजे, म्हणजे पाणी वगैरे प्रॉपर पाजले पाहिजे. ठीक आहे. तर लक्षणं काय जाणवतात लहान मुलांमध्ये, तर सगळ्यात पहिलं बाळाचं अंग नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त तापतं. बाळ एकतर जास्त रडायला चालू करतं किंवा त्याची हालचाल स्वस्थ होऊन जाते, म्हणजे जरा स्वस्थ जाणवतं. किंवा बाळाचे उलटी वगैरे होऊ शकतं याच्यामध्ये. तर अशी लक्षणं जाणवल्यावरती त्वरित लहान मुलांच्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावा. सर्व उपाययोजना करून घ्या आणि शक्यतो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरचा प्रवास टाळा. लहान मुलांना घेऊन दुपारच्या वेळेत बाहेर पडू नका आणि बाळांना सुती वगैरे कपडे घाला. भविष्यामध्ये अशी वेळ कोणावरती नाही आली पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यांचे लहान बाळं वगैरे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.